सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा अनेक वाहनधारकांची तारांबळ उडते आहे आणि या संदर्भात तिथे काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? मुंबईमध्ये खरं तर तुफान पाऊस सगळीकडेच पसरतोय। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये तुम्ही आहात, काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच सध्या पाऊस सध्या कमी झालेला आहे, मात्र असं असलं तरी हायटाईडची वेळ आणि या वेळेला 12:10 समुद्रामध्ये हायटाईड होता। 4.44 मिलीमीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या आणि आपण बघतोय की कशा प्रकारे सोसाट्याचा वारा इकडे सुटलेला आहे आणि या वाऱ्यासह समुद्रात उंच लाटा उसळताना आणि त्यानंतर त्या किनाऱ्याला धडकताना आपल्याला दिसून येत आहेत आणि या लाटांची मजा घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक देखील इथले जमलेले आहेत आणि आपण बघतोय की पोलीस देखील आहेत आणि कोणालाही इकडे जो मरीन ड्राईव्ह आहे तिकडे किनाऱ्याजवळ समुद्राजवळ जाण्यास पोलीस कोणालाही देत नाहीयेत। स्वतः पोलीस इकडे माईक करून सर्वत्र संपूर्ण मरीन ड्राईव्हवर फिरतात आणि कोणाला समुद्राच्या जवळ देण्यात येऊ देत नाही। आपण बघतोय की हायटाईडची वेळ आहे आणि यावेळेला 4.44 मीटरच्या लाटा इथे समुद्रात उसळतात आणि कशा प्रकारे मोठ्या संख्येने लोक इथे आलेली आहेत आणि आपण बघतोय की पोलीस देखील इथे स्वतः मरीन ड्राईव्हवरती बाईक घेऊन चाललेले आहेत आणि कोणालाही या किनाऱ्याजवळ जाऊ दिलं जात नाहीये। गेल्या 24 तासात देखील मुंबईमध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे। दक्षिण मुंबईमध्ये जवळपास 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर पूर्व उपनगरामध्ये 72 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 59 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आज देखील मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्याच धर्तीवरती आपण बघतोय की प्रशासनाने देखील इकडे सतर्क राहण्याचा इशारा हा पोलिसांना आणि त्यासह जनतेला देखील दिसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सचिन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय समुद्रामध्ये मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्यामुळे पोलिसांकडून, प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जाते।